सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून सीएएची अधिसूचना जारी. नवी दिल्ली 11 मार्च 2024. देशातील सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारने सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता सीएए कायदा देशभरात लागू होणार आहे. विशेष म्हणजे 5 वर्षापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहात सीएएचा कायदा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 5 वर्षानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी सरकारकडून सीएए कायद्याच्या अंमलबजावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारने सीएए कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये 3 देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ह्या 3 देशातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याबाबत हा कायदा आहे. धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून पळ काढलेल्यांना भारतात नागरिकत्व मिळेल अशी या कायद्यात तरतूद आहे. हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या 6 धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा प्रयत्न या कायद्यातून करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणं आवश्यक आहे. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे ही अट शिथिल होऊन 6 वर्षावर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.